नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. छान असा सुंदर सुविचार आणि मी माझ्या मनाने तयार केलेलं सुविचार आहे बरं का. म्हणजे कुठं मी डायरीमध्ये कोणाच्या किंवा व्हॉट्सअपला वगैरे असा न बघितलेला, असं सहजच असं वाटलं की हा सुविचार होऊ शकतो. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. सगळ्यांना पहिल्यांदा तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आजचा छान आणि सुंदर सुविचार बघा, नात्यांबद्दलचं आहे आणि त्याला मी जोड दिलेली आहे कशी ते सांगते तुम्हाला. एखादं फळ जेव्हा झाडावरती पिकतं त्यावेळी त्याची गोडी खूप अप्रतिम असते, ते खूप गोड लागतं. आणि ते फळ ना झाडावरून खाली पडलं, आपलं लक्ष नसलं आणि तर ते 7-8 दिवसानंतर मातीमध्ये मिसळून जातं. म्हणजे त्याची माती होते, त्याची गोडी आपल्याला चाखताच येत नाही. तसंच काहीसं नात्यांचं असतं. नात्यांना जर आपण वेळोवेळी सिंचन केले, वेळोवेळी त्याची जपणूक केली तरच ती नाती छान चांगली टिकून राहतात. आणि जर दुर्लक्षित झाली नाती तर झाडावरून पडलेल्या फळासारखीच ती नातीसुद्धा ना मातीमध्ये मिसळून जातात आणि कालबाह्य व्हायला वेळ लागत नाही. तर हा असं छान असा सुंदर सुविचार मी तयार केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.